हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्यांचा आवडीचा सेगमेंट खेळ खेळमे. खेळ खेळमे या सेगमेंटमध्ये आज अतिशय आनंदाची बातमी मी इथे घेऊन आलेली आहे की जिल्हास्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा ज्या झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये आपल्या NG आचार्य DK मराठे कॉलेजमधील महाविद्यालयातील आपल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. तिसरा क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. खरं तर आपल्या कॉलेजचे विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी विविध स्पर्धांसाठी जात असतात. विविध स्पर्धांना आपण ज्या वेळेला जातो त्यामुळे आपल्यातील असलेल्या एक खेळीमेळीचं वातावरण ते आहे ते तर बनूनच राहतं, पण त्याचबरोबर आपल्यातली जे क्रीडा कौशल्य जे आहे, आपण एखाद्या खेळाच्या बाबतीमध्ये किती छान पद्धतीने खेळ खेळू शकतो ते जे गुण आहेत आपल्याला त्याची जाणीव होते आणि आपण त्यानुसार पुढे मग त्याची वाटचाल जी आहे ती आपण चालू ठेवतो. आज मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की या स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज तर मिळवलंच, पण त्यामुळे आज त्यांच्या सगळ्यांसोबत मी छान गप्पा मारणार आहे. कारण ज्या वेळेला आपण कॉलेजमध्ये असतो, कॉलेजमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी तर शिकतच असतो, पण क्रीडा स्पर्धा असू देत, कला सांस्कृतिक काही असू देत, यासाठी आपण ज्या वेळेला इंटर स्कूल कॉम्पिटिशन, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन ज्या वेळेला करत असतो, आंतर महाविद्यालयीन स्पर्धा ज्याला आपण म्हणतो, या स्पर्धा ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक वाढत जाणारा कॉन्फिडन्स जो आहे तो खूप महत्वाचा ठरतो आणि पुढे जाऊन तो आपल्याला खूप फायद्याचाही ठरतो. सो त्यामुळे या सगळ्या मुलांना घेऊन आज मी छान एक पॉडकास्ट करणार आहे, छान गप्पा मारणार आहे. यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कॅप्टन आहे पार्थ रहाटे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत आहे कोच, अर्थात कोणतीही गोष्ट आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल तर ती व्यवस्थित शिकता यावी किंवा जी जशी आहे तशी त्या प्रकारे ती चांगली व्हावी यासाठी आपल्याला कायम एका कोचची गरज असते आणि कोच आदित्य शेडगे जो या सगळ्या मुलांना बॉल बॅडमिंटनच्या मुलांना ज्याने छान कोचिंग केलेलं आहे ते कोच आदित्य शेडगे आपल्यासोबत आहे. आदित्य, तुझं खूप खूप स्वागत. आणि स्पर्धा, अर्थात स्पर्धा म्हटलं की खेळाडू हे फार महत्वाचे असतात आणि खेळाडूंमध्ये आपण बऱ्याच खेळाडूंसोबत बातचीत करणार आहोत. पण सध्या सुरुवातीला माझ्यासोबत आहेत आदेश पेडणेकर. आदेश, तुझंही स्वागत. सो छान आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा सांगा तुम्ही कसे आहात. पार्थ, तुझ्याकडे येईन. कसा आहेस? मस्त, एकदम खूप छान. आदित्य, तुझं काय चाललंय, कसं आहेस? मी मस्त. सगळ्यांची कोचिंग वगैरे प्रॉपर झाले, स्टुडंट चांगले प्राइज मिळवून घेत आहेत, तर आनंद आहे. बरं आदेश, तुझे काय सांगशील, कसं चाललंय? आता 11वीत आहे, चालू केलं आताच खेळायला सुरुवात केली आहेस, क्या बात आहे. तर आता मी सुरुवातीला कोचकडे येईन. आदित्य, तुझ्याकडे येईन. तू सध्या CS करतोयस आणि प्लस तुझं हे कोचिंग सुरू आहे. तुझी सुरुवात कशी झाली खेळाची? मी 8वी पासून हा गेम खेळतो. असं क्रीडा भारती ह्या मुंबई असोसिएशन कडून मी हा गेम खेळतो. अच्छा. हा, मी स्टेट नॅशनल पर्यंत खेळलेलो आहे. मग 11वी 12वी पण आपल्या कॉलेजमधूनच होतो, तेव्हा पण असे कंटिन्यू प्राइज होते. DOSO ला लास्ट इयर गोल्ड होता, डिव्हिजनला 3rd प्राइज होता. क्या बात आहे. हा, आता डिग्री मध्ये आलो. मग तू आता तुझं जसं तुझं प्रमोशन झालं तसं तू आता तुझ्या ज्युनियरच्या मुलांना ट्रीट करतोयस, म्हणजे शिकवतोयस, एका कोचिंग करतोयस. सो मला सांग की तू एक विद्यार्थी म्हणून खेळत असताना आणि आता तो एक ऍज अ टीचर म्हणूया आपण किंवा ऍज अ कोच म्हणूया, त्यांना शिकवताना काय फरक वाटतो तुला? फरक तर खूप येतो, कारण की आपण एक स्टुडंट असताना वेगळ्या वेळेने बिहेव करायला लागतं शिकवत, आणि जे कोच म्हणून एक पूर्ण जबाबदारी येते ना सगळ्यांना शिकवायची. कसे सगळ्यांनी अडॉप्ट केलं पाहिजे आपण जे शिकवतोय तसं. नक्कीच, क्या बात आहे. आणि खूप लहान वयामध्ये तू हे कोचचं जी काही जबाबदारी आहे ती तुझ्या अंगावरती घेतली आहेस. तुझे कोच कोण होते या बाबतीत? तुला कोणी शिकवलं हे बॉल बॅडमिंटन? हा, शरद वावे सर, म्हणजे ते क्रीडा मुंबई असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत. अजून महाराष्ट्र असोसिएशन मध्ये पण त्यांचा चेअर असं भरपूर मोठा वाटा आहे. अच्छा, हा, तर ते तू त्यांच्याकडे शिकलेलं आहेस. बरं, आता मी कॅप्टनकडे येईन. मला सांग, तू कधीपासून बॉल बॅडमिंटन खेळतोयस? मी आता 11th जेव्हा आलो कॉलेजला तेव्हा नॉर्मल मी खो खो खेळायचो कॉलेजच्या टीम मधून. तसं मला आपले स्पोर्ट्स डायरेक्टर जयदीप कदम सर यांनी मला एक सजेस्ट केलं की हा गेम खेळून बघ, म्हणजे नॉर्मल फिजिकल आपले म्हणजे गेम इझी आहे आणि कॉम्पिटिशन पण चांगले हे करू शकतो, तर मी स्टार्ट केला. अच्छा, पण मग आता तू याच वर्षीला, तर तू आता 11वीला आहेस बरोबर? आता मी 12वीला आहेस. ओके, तू 11वी पासून सुरू केलंस. पण ज्या वेळेला सुरू केलंस तू अगोदर, जसं आदित्य आहे तो आदित्य 7th-8th स्टँडर्ड पासून हा खेळ खेळलेला आहे. तू 11वीत नवीन सुरुवात केलीस, तुला डिफिकल्ट गेलं खेळायला किंवा जमायला असं छान? असं म्हणजे थोडं स्टार्टिंगला झालं, नंतर कोच आमचे आदित्य आणि बॅडमिंटन आपल्याला थोडंफार जमतं, मग त्याच्याने आदित्यने शिकवून मग झालं सगळ्यांचं मग कॉर्डिनेशन आणि केलं. क्या बात आहे. तू
काय सांगशील म्हणजे एक टीम मध्ये खेळत असताना तू कधीपासून हा खेळ शिकलास? मी पहिला 9वीत होतो, मग नंतरला अभ्यासामुळे जरा सोडलेलं चढला होतास? 10th मध्ये. मग नंतर वापस आधी त्याला कॉलेजमध्ये हाय स्पोर्ट्स हा. वापस जॉईन केलं स्पोर्ट्स. परत तू सुरू केलंस. पण मग ज्या वेळेला तू परत नव्याने सुरू केलंस तेव्हा जमायत होतं की असं वाटलं हा, का कधी जरासं की मला difficult. जमणार नाही, डिफिकल्ट आहे? जरासं डिफिकल्ट होतं, नाही तर जरा जरा आपल्याला हे मुवमेंट माहिती देऊन जरा नीट खेळायला येतं. येत होता. किती वेळ प्रॅक्टिस करायचा साधारणपणे? आम्ही सकाळी 11ला वाटतं व्हायची आणि मग 1ला कॉलेज असायचं. हा. मग कपडे चेंज करून आम्ही कॉलेजला यायचो. क्या बात आहे. म्हणजे हे वयच असतं ना, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, कॉलेज मॅनेज करायचं असतं, प्लस प्रॅक्टिस किंवा या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तू आता कितवीला आहेस? आता 11वीला. आता 11वीला आहेस. ठीक आहे. पण मग तुझ्याकडे तू कॅप्टन आहेस पार्थ आणि तू 12वीला आहेस, तुझा अभ्यास वगैरे कसा चाललाय? तू अभ्यास करतोस का? पहिली तर ही गोष्ट आहे. करतो दोन्ही पण मॅनेज. अच्छा, दोन्ही मॅनेज करतोस. स्टडीज प्लस स्पोर्ट्स दोन्ही पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्या बात आहे. बरं, मग तुझ्या फॅमिलीकडून काय रिस्पॉन्स? की फॅमिलीला माहितीये तू कॅप्टनशिप निभावतोस ते? हो, माझी फॅमिली पण सपोर्ट करते. माझे म्हणजे भाऊ आणि कझन्स आहेत ना, ते सुद्धा स्पोर्ट्स मध्ये आहेत. तर माझी फॅमिली सपोर्ट आहे की क्या तू बात स्पोर्ट्स आहे. खेळ. क्या बात आहे. आदेश, मला सांग, तुम्ही ज्या वेळेला कॉम्पिटिशनला गेला होतात, किती टफ कॉम्पिटिशन होती? किती कॉलेजेस आले होते? लई कॉलेज म्हणजे साधारण 12 ते 13 टीम होत्या क्या त्यांच्या. बात आहे. ज्युनियर सिनियर आलं, ज्युनियर आणि सिनियरच्या अलग होत्या 10 वेगवेगळ्या होत्या. मग त्या जरा टफ होते. खेळलो जरा. खेळलो आणि 3रा क्रमांक मिळवला. पण मग भीती वाटली का तुला? दडपण जरा भीती आलेलं वाटली का? त्याच्या. ते समोरचे जरा खेळतात ना, आपल्याला पण खेळायचं असतं, मग जरा दडपण येतं दडपण अंगात. आलं होतं. बरं, पण मग प्राइज मिळाल्यानंतर म्हणजे तुम्ही 3ऱ्या लेवल पर्यंत पोहोचला, 3रा क्रमांकाचा प्राइज मिळाला, तेव्हा काय फिलिंग्स होत्या की एवढ्या शाळांमधून आपल्या कॉलेजमधून आपलं नाव आलंय? हा, चांगलं वाटलं, कारण की मी पहिला नव्हतो म्हणजे कुठेच जितलेलो, इथंच जितलेलो, जरा चांगलं वाटलं. क्या बात आहे. म्हणजे तुझी ही पहिली ट्रॉफी आहे तर ऍज अ टीम म्हणून. क्या बात आहे. सो पहिलं जे फर्स्ट असतं ते ऑलवेज स्पेशल असतं आणि नक्कीच मला असं वाटतं की तू पुढेही अशा छान छान ट्रॉफीज जिंकशील. सो तू तुझा खेळ असाच सुरू ठेव. आणि कोच बद्दल काय सांगशील? कोच कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतात? ओरडतात वगैरे? आदित्य ओरडतो? जरासं ओरडतो, म्हणजे स्टिक व्हायला लागतं कोचला. आता प्रॉब्लेम काय झालाय, तुम्ही दोघेही सेम एजचे आहात, बरोबर? म्हणजे ऑलमोस्ट थोडाफार एजचा थोडं गॅप वर्षाचा. आहे, 2 वर्षांचा वगैरे. पण मग घाबरता तुम्ही आदित्यला? नाही, असं नाही घाबरत, पण जरा कोच म्हणून जरा हे द्यायला लागतं, रिस्पेक्ट द्यायला. अच्छा, जरा रिस्पेक्ट द्यावी लागते. क्या बात आहे. पण मग ओरडतो वगैरे आदित्य? हा, ओरडतो जरा, म्हणजे आपल्याला खेळायला पण आलं पाहिजे ना, नाही खेळलं तर कसं होणार. बरोबर. मग प्राइज कसे मिळणार? क्या बात आहे. खूप छान वाटतंय. नॉस्टॅल्जिया झालं. कॉलेजचे दिवस आठवले, ज्या वेळेला आपण कॉलेजमध्ये होतो आणि अशा सगळ्या कॉम्पिटिशन्सला उतरत होतो, क्रीडा स्पर्धा होत्या त्यासाठी उतरत होतो, त्यावेळेला जी एक फिलिंग होती, त्या सगळ्या गोष्टी आय होप माझ्यासारख्या तुम्ही सुद्धा रिलेट करत असाल. या सगळ्यांसोबतच्या आपण ज्या गप्पा आहेत त्या अशा सुरू ठेवणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीशी. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि आता आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी ऍड झालेला आहे. तुझं नाव सांगशील सगळ्यांना? प्रणव शिंदे. प्रणव, मला सांग, आपण छान गप्पा मारतोय आणि तुम्हाला बॉल बॅडमिंटन जी कॉम्पिटिशन झाली, जिल्हास्तरीय स्पर्धा, सो त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज मिळालं. तू कधीपासून खेळतोयस बॉल बॅडमिंटन? मी इथे आचार्य कॉलेजमध्ये 1 वर्ष झाला, 11th आलेलो. पण 11th मला काय अशी आयडिया नव्हती की असे पण स्पोर्ट्स आहेत करून. मग 12th जसं गेलो तसं मला पार्थ भेटला माझ्या क्लासरूम मध्ये. मग पार्थनी आमच्या दोघांचं नाव, म्हणजे तो पहिला खेळलेला होता 11th म्हणून मी पण बोललो बघूया, एकदा ट्राय करूया. मग त्या खेळाची आवड लागायला लागली मला. क्या बात आहे. बरं, मला सांग, तू आता 12th आहेस, हा. राईट? मध्ये तुमच्या नुकत्याच प्रिलियम पण झाल्या, एक्झाम सुरू आहे. सो असं प्रेशर नाहीये का तुम्हाला की आम्हाला अभ्यास पण करायचा, आम्हाला बाहेर कॉम्पिटिशनला पण जायचंय? नाही, आता ते जसं तर प्रेशर तर सगळ्यांवरती असतो, म्हणून ते प्रेशर मॅनेज करता आले पाहिजे सगळ्यांना. क्या बात आहे. बरं, मग तू कसं मॅनेज केलंस? तुझ्या घरच्यांना तू कसं कन्व्हिन्स केलंस? पहिली तर ती गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे की घरचे मोस्टली 12वी असलं की घरचे खूप प्रेशर देतात की नाही अभ्यासच करायचा आहे.
किंवा आता खेळायचं नाहीये, तर तू घरच्यांना कसं मॅनेज केलंस? मी घरच्यांना थोडं मॅनेज करायला मला आदित्यने पण सांगितलं. आदित्यने tips दिल्या होत्या. तसं Okay. मग तरी घरवाले तर काय बोलले ना, एवढे घरवाल्यांना समजावलं एवढं की मला खेळायची आवड आहे थोडीशी, या वर्षी करतोय, त्यानंतर पुढच्या वर्षीपासून मी खेळणारच तसं. हे खूप छान होतं. यावर्षी थोडंसं खेळतोय, पुढच्या वर्षी मी खेळणारच आहे. खेळणारच. यावर्षी फक्त थोडंसं कमी खेळतोय. पण मग तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळाल्यानंतर, तिसरा क्रमांक मिळाल्यानंतर तुझ्या काय भावना होता? तुला कसं वाटलं एक स्पर्धक म्हणून, एक टीम म्हणून? ही माझी पहिली ट्रॉफी आहे टीम म्हणून, मग ते एक आठवण म्हणून राहणार आहे क्या माझ्यासाठी. बात आहे. आणि ते Very जी good. आम्ही प्रॅक्टिस मध्ये जे करत होतो ते प्रॉपर एक मेमरी टाइप राहणार आहे. ते काय विसरता येणार नाही आता येणार कधीच नाहीये. नाही. एक्झॅक्टली. तुझ्याकडे येईन आदित्य, बऱ्याच जणांनी तुझा उल्लेख केलाय की कोच आमचे असे आहेत, कोच आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतात किंवा काही. आता मी मगाशीच एक प्रश्न केला की कोच म्हणत तुमच्या वयामध्ये जास्त गॅप नाहीये, हा. ओके, तुम्ही सेम एजच्या, तर हे स्टुडंट्स ऐकतात का तुझं? हो. किंवा तुला थोडंसं डिफिकल्ट जातं का की अरे ऐकतच नाहीयेत किंवा काय नाही, असं होतं सगळे का? बरोबर ऐकतात, जे सांगेल ते प्रत्येक काम प्रॉपरली करतात ते. करतात. हो. आणि मग तू समजावतोस कसं त्यांना? म्हणजे काही वेळा असं होतं ना की नाही फर्स्ट ऐकत किंवा होतं काही. कधी. हा. हा. होतं ते मॅनेज होतं थोडं थोडं. थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर बरोबर मॅनेज होतं ते. येस. हो. आणि प्रॅक्टिस तुम्ही साधारणपणे किती वेळ करत होतात काय? दररोज 2 तास तर करायचो. कॉलेज, ज्युनियर कॉलेज त्यांचं लेक्चर्स असतात, त्याच्यामुळे 11 ते 1 असं टाइम स्लॉट करून ठेवलेला. मग तू तुझे लेक्चर्स कसे मॅनेज करत होतास? मी असं करायचं म्हणलं. मी त्यांच्या वेळेनुसार मॅनेज केलं. क्या बात आहे. बरं पार्थ, मला सांग, एक कॅप्टन म्हणून आपल्यावरती जबाबदारी असते की आपल्या टीमने चांगलं खेळलं पाहिजे. हो. तू असं विशेष काय त्यांच्याकडे लक्ष दिलं होतंस? विशेष म्हणजे आदित्य होतं. हा. आदित्य बाहेरून मला फक्त गाईड करायचं की असं असं कर, तसं कर. मग ते ऐकायचे पण आणि माझे पण टिप्स म्हणजे थोडंफार फॉलो करायचं. फॉलो करायचे. मग क्या टीम बात. काय कॉर्डिनेशन होतं. आदित्यचा आवाज ऐकला की सगळे स्टेबल. पण पुढे आदित्यच्या पुढे कोण बोलणार क्या नाही. बात आहे. पण मग कधी असं झालं बाहेर कॉम्पिटिशनला गेल्यानंतर एक स्पर्धा म्हणून, जसं मगाशी म्हणाले की 13-14 ग्रुप, त्याच्यातून आपलं स्थान निर्माण करणं किंवा येणं हे किती डिफिकल्ट होतं? आता टीमवर आहे, म्हणजे असं कॉर्डिनेशन एकदम परफेक्ट झालं तर होऊन जायचं. कधी कधी कसं मिस्टेक होतात, हम्म. त्या मिस्टेक मग एकामेकाला सांभाळून घेणार, तसं करून मग ते टीम आम्ही हे केली. क्या बात आहे. बरं, मग तुला विचारते आता पुढे काय, तू असं खेळणारेस बॉल बॅडमिंटन कंटिन्यू ठेवणारेस की दुसऱ्या कुठल्या खेळाबद्दल अजून इंटरेस्ट आहे तुला? नाही, मला आता सध्या तर बॉल बॅडमिंटन वरतीच आहे इंटरेस्ट. कारण की आता नवीन नवीन न्यू गेम आलाय, मग तो त्यामध्ये जरा इंटरेस्ट इंटरेस्ट आहे. येतोय. क्या बात आहे. सो तू पुढे कंटिन्यू करणार आहेस आहे हा, कंटिन्यू तर करणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान वाटलं की कसं आहे ना, शेवटी हेच वय असतं. अभ्यासाचं टेन्शन हे प्रत्येकालाच असतं, पण ते मॅनेज करून खेळ आणि इतर सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा आपल्याला तितक्याच पद्धतीने सक्रिय होता आलं पाहिजे. आणि ते तुम्ही सगळेजण होताय, तुम्ही सगळेजण करताय, बघून खूप छान वाटतंय. श्रोते हो, पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट खेल खेलमे. आणि आज आपल्या खेल खेलमे या सेगमेंटमध्ये आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थी जोडले गेलेले आहेत. बॉल बॅडमिंटनची टीम जी आहे ती जोडली गेलेली आहे, ज्यांना जिल्हास्तरीय शालेय ज्या स्पर्धा झाल्या होत्या बॉल बॅडमिंटनच्या, त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं स्थान त्यांनी पटकावलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत आपण छान गप्पा मारतोय. कोच आहे आदित्य, कॅप्टन पार्थ आणि आता साहिल माझ्यासोबत, जो खेळाडू आहे टीम मधला, तो साहिल जोडला गेलेला आहे. त्या गप्पा आपण अशाच पुढे चालू ठेवणार आहोत. आदित्य, मी तुझ्याकडे येईन. बॉल बॅडमिंटन विषयी लोकांना अजून तितका अवेअरनेस नाहीये. सो बॉल बॅडमिंटन हा खेळ काय, म्हणजे तू काय हा सांगशील? खेळ खूप पौराणिकच आहे. बघायला गेलं 67th आता ज्युनियर असोसिएशन मॅचेस झाला. 67th क्या बात आहे. ऑलमोस्ट किती 6 डिकेड गेला. हा, तेच ना. सो हा जो खेळ आहे त्याविषयी आपण बघ ना, क्रिकेट म्हटलं की हा. सगळ्यांच्या मनामध्ये असतं, हो. किंवा फार फार तर कबड्डी म्हणूयात. हा, सो हा खेळ इतका खेळला जात नाही, म्हणजे कॉम्पिटिशन इतक्या होत नाही, तर त्याविषयी तुला काय नाही, वाटतं होतात. कोच म्हणून? फक्त आता होतं, अवेअरनेस चालूच आहे, पण पहिले थोडा कमी होता, पण आता थोडा इंटरेस्ट जास्त झाला. Interest जास्त टीम झाला. वाढतात आता. आता लास्ट आता येणाऱ्या
29-30-31 ला तर सिनियरच्या मॅचेस होणार आहेत अच्छा. हा क्या बात त्याच्यात आहे. असोसिएशनच्या मॅचेस होणार आहेत. अच्छा. हो. बरं, या मॅचेस मध्ये पुढे काही आपल्याला भविष्य आहे, म्हणजे आपण यामध्ये काही करिअर करू शकतो? हो, करिअर नक्कीच करू शकतो. जसे सर्टिफिकेटची व्हॅल्यू होते ना पुढे जाऊन. एक समजा कुठे कोणाला पीटी टीचर व्हायचं असेल किंवा कुठे पण हा. गव्हर्नमेंट जॉबला, तर रिझर्वेशन आहे गेमसाठी. गेमसाठी आहे. हो हो. क्या बात आहे. व्हेरी गुड. मला खूप नवीन माहिती मिळते आणि आदित्यही तुझ्याकडून मिळते, सो खूप छान वाटतंय. सो म्हणजे खेळ हा फक्त मनोरंजनाचा भाग न होता त्याचा पुढे आपल्या फ्युचरमध्ये सुद्धा तितकाच फायदा बरोबर. होणार आहे. कॅप्टन, मी तुझ्याकडे येईन आता. हा खेळ खेळत असताना मोस्टली कोणत्या कोणत्या चुका होतात? आता मला जास्त या खेळाविषयी माहित नाहीये, कदाचित माझ्या श्रोत्यांनाही माहित नसेल, त्यामुळे तू सांग की हा खेळ खेळताना चुका काय होतात मोस्टली? चुका म्हणजे आपला फूट फाऊल होतो. जेव्हा आपण सर्व करतो तर आपला फूट म्हणजे उचलला नाही गेला पाहिजे, तो फर्स्ट फाऊल. दुसरा म्हणजे रॅकेटिंग, जेव्हा 2 प्लेअर बाजूबाजूला असतात आणि त्यांचे रॅकेट टच होतात म्हणजे क्रॅश होतात, तेव्हा एक पॉइंट जातो. थर्ड म्हणजे जेव्हा आपण नेट असतो, जे फ्रंट उभे असतात ते नेटला लागून नाही दिला पाहिजे, रॅकेट नेटला लागून नाही गेला, मग तेव्हा एक पॉइंट जातो. अच्छा. आता मी साहिल तुझ्याकडे येईन. साहिल, बरोबर? हा. कसा आहेस तू? छान. छान. बरं, पण मग मला सांग, कॉम्पिटिशन मध्ये 3रा प्राइज मिळाला, तुला कसं वाटलं किंवा टीमने तुम्ही कसं सेलिब्रेट केलं? चांगलं वाटतंय. एक ते खंत पण वाटते की फर्स्ट नाही नाही येऊ आलो. शकतो. क्या ती थोडी वाटतंय. वाटते, पण थर्ड आलं त्याचा खूप आनंद आहे. त्याचे आनंद आहे. काय वाटतं तुला, कशामुळे तुमचं फर्स्ट प्राइज गेलं असेल? थोडं कोऑर्डिनेशन नव्हतं एवढं थोडं, आमचं प्लेयर्स मध्ये एकमेकांमध्ये थोडं, अच्छा. मग ते पॉइंट गेले त्याच्यामुळे. अच्छा. असं. ओके. सो मी त्याच्यातून कसे कव्हर अप करणार आहात? आता आम्ही त्यातूनच शिकलोय. आता आम्ही ते जे चुका आम्ही मॅच मध्ये केल्या त्या आम्ही बघून आम्ही तशी प्रॅक्टिस करतोय. त्या चुका कमी करायचा प्रयत्न करतोय. क्या बात आहे. प्रॅक्टिस सुरू केली आता परत? प्रॅक्टिस आता नाही अजून तरी चालू करणार आहोत. येस, क्या बात आहे. पण मग तुला आवडेल या खेळामध्ये तुझं करिअर करायला? हो, नक्कीच आवडेल. का नाही आवडणार. क्या बात आहे. म्हणजे या खेळाविषयी तुला स्पेशली काय आवडतं? म्हणजे क्रिकेट, आपण क्रिकेट विषयी बोललो की कसं मला बॉलिंग करायला खूप आवडतं, मला बॅटिंग करायला खूप आवडतं, किंवा मी खूप चांगला बॉलर होऊ शकतो, मी चांगला बॅट्समन होऊ शकतो, तसं या खेळामध्ये तुला असं स्पेशली काय आवडतं? स्पेशली असं सांगायचं तर आता ओव्हरऑल गेम? ओव्हरऑल गेमच आवडते असं सांगता येईल. बरं. हा ऍक्च्युअली गेम आहे ना, हा. हा, टीम गेम आहे. हम्म. एका टीम मध्ये 5 प्लेअर असतात, हा. ऑपोजिट टीमला पण 5 5 प्लेअर. प्लेअर असतात, हा. बरोबर. म्हणजे 12x24 चा कोर्ट असतो. लॉंग कोर्ट पडतो बघायला तर. तिथे 2 फ्रंट असतात, एक सेंटर आणि 2 बॅक असतात. हा. लाईक व्हॉलीबॉल सारखे. हा, म्हणजे हा, सर्व्हिस हा, क्रॉस हा. कोर्ट करायला लागते. ओके. ऑलमोस्ट सेम आहे, फक्त आपल्याला बॉल उचलून द्यायचे, खाली खाली नाही लागला पाहिजे. एका पास मध्येच बॉल पास झाला पाहिजे. क्या बात आहे. हा. सो एक्झॅक्टली इट्स ऑल अबाउट टीम वर्क. तुम्ही टीम सोबत कसं मॅनेज करता किंवा तुमचं कॉर्डिनेशन कसं आहे ते त्याच्यावरती आहे. सो या खेळाविषयी आपण अजूनही जाणून घेणार आहोत. साहिल, काय बोलायचं तुला? काही नाही. आता जसं आता मला पण एवढी माहिती नव्हती. थोडं आता कोच आदित्यामुळे थोडं समजलंय. असा गेम आहे. गेम आवडला हम्म. मला. असं वाटतं असं माहिती घ्यावी लोकांनी अजून बॉल बॅडमिंटनची. त्यांनाही आवड लागेल या गेमची जशी मला नक्कीच लागली. नक्कीच. क्या बात आहे. अतिशय छान बोलला साहिल तू इथे. काय असतं ना, बऱ्याच वेळेला आपल्या काही खेळांविषयी आपल्याला कल्पना नसते किंवा त्यामध्ये नक्की कसे गेम खेळले जातात, त्याचे नियम काय आहेत, या गोष्टी माहीत नसतात आणि या सगळ्या स्पर्धांमुळे त्या गोष्टी लोकांपर्यंत सध्या पोहोचतायत. म्हणजे मी आतापर्यंत ज्या सगळ्या खेळाडूंसोबत गप्पा मारते त्यांचं असं होतं की आम्हाला इतकी काही आयडिया नव्हती, आम्ही आलो कॉलेजमध्ये, मग आम्हाला ते माहीत झालं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं. म्हणजे मला हेच सांगायचंय की जे मुलं ज्यांना खेळाविषयी इतकी माहिती नाहीये, ती मुलं एक आवड म्हणून किंवा ऐकून सहज स्पर्धेत सहभागी होतात, प्रॅक्टिस करतात आणि 3ऱ्या क्रमांकाचं स्थान ते मिळवू शकतात. जर त्या मुलांनी अजून त्यामध्ये डेडिकेटली जर काम केलं किंवा जर त्या मुलांनी अजून त्या डेडिकेशनने ते शिकले तर ते नक्कीच पहिल्या क्रमांकाचं स्थान तर नक्कीच मिळवू शकतात. सो तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. खूप छान वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. साहिल, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आता 12वी आहे, त्यामुळे जरा 12वीच्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष दे, कारण शेवटी अभ्यास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. सो तुम्ही त्याच्याकडेही लक्ष द्याल अशी मी ते अपेक्षा करते. आणि पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. Acharya 90 FM.
नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आपला पॉडकास्ट, आपला आजचा कार्यक्रम खेल खेलमे. आणि आजच्या या खेल खेलमेमध्ये आज माझ्यासोबत जोडली गेलेली आहे आपल्याच कॉलेजची बॉल बॅडमिंटनची टीम, मुलांची टीम आहे, ज्यांना 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस त्यांनी पटकावलेलं आहे जिल्हास्तरीयच्या ज्या काही स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये. तर राहुल, राईट? राहुल, मला सांग, तू एक खेळाडू म्हणून तुझ्या टीम सोबत खेळलास आणि तुम्हाला म्हणेन मी, तुम्हाला 3ऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालं. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. आदित्य कोच होतेच प्रॅक्टिस घ्यायला. क्या बात आहे, सगळ्यांच्या तोंडात आदित्यचंच नाव आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. कोच म्हणजे ना एक मित्रांसारखेच होते, शिकवायचे हे असं तसं सर्व. आणि एक कॅप्टन पण होते पाय, तर यांनी सपोर्ट केला. ह्यांच्यामुळेच आम्ही 3rd प्राइज मारलो. बरं, मग मला सांग, तुम्ही ज्या वेळेला स्पर्धेमध्ये गेलेला तुम्हाला असं वाटलं की आम्ही प्राइज मिळवणारच किंवा आपण प्राइज मिळवूच, असा कॉन्फिडन्स होता तुम्हाला? होता? क्या बात आहे. कारण कोचने प्रॅक्टिसच तशी तेवढी घेतली होती की आम्हाला फर्स्ट होतं, पण आमची थोडेसे मिस्टेक झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला 3rd प्राइज झाली. फर्स्ट होतं मग डायरेक्ट 3rd मिळालं? म्हणजे थोडेसे आमच्या चुकांमुळे झालं. ओके, काय चुका झाल्या? तुला काय वाटतं, काय चुकलं नेमकं? थोडंसं आमचे फ्रंट कमी पडले खेळायला आणि अच्छा. सेंटरचं थोडंसं झालं. अच्छा, पण मग आता त्याच्यातून ओव्हरकम करणार आहात की आता सध्या स्टॉप केलाय गेम? स्टॉप नाही, चालू आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान वाटतंय की एक मुलांमध्ये ती जिद्द किंवा ते अजून पुढे खेळण्याची जी एक उत्सुकता आहे ते दिसून येते तुमच्या सगळ्यांमध्ये. सगळ्या या गोष्टी करत असताना आदित्य, मी तुझ्याकडे येईन की या सगळ्यांमध्ये कॉलेजचं आपल्याला मिळणारा सपोर्ट हा खूप जास्त मॅटर करतो. तू काय सांगशील आपल्या कॉलेज विषयी? त्यांनी तुला कसा सपोर्ट केलेला आहे? खूप सपोर्टिव्ह कॉलेज आहे. हा, आपले जिमखान्याचे स्पोर्ट डायरेक्टर जयदीप सर, त्यांचा तर खूप चांगला डोक्यावर राहते. ते जेव्हा पाहिजे तेव्हा ग्राउंड अवेलेबल करून देतात. कॉलेजसाठी ह्या वर्षी तर त्यांनी 20 रॅकेट मागवली. क्या बात आहे. हा, म्हणजे प्रॅक्टिस मध्ये काही गेल्या वर्षी थोडे रॅकेट तुटले वगैरे, हरवले, कमी झाले. पण आता ह्या वर्षी सगळ्यांना प्रॉपर प्रॅक्टिस व्हावी म्हणून त्यांनी रॅकेट मागवले, बॉल वगैरे सगळे प्रॉपर लेक्चर अरेंजमेंट. मुलांचे लेक्चर मिस होतात ते जाऊन व्हाईस प्रिन्सिपल बरोबर बोलून त्यांनी बरोबर ऍडजस्ट करून घेतले. क्या बात आहे. सो ही खूप मोठी गोष्ट आहे की ऍट दी एंड तुम्ही जी काही कामं करताय त्यासाठी तुम्हाला सपोर्ट आणि तितकंच म्हणजे कॉलेजचा सपोर्ट असू देत किंवा स्पोर्ट्स डिरेक्टर आहे त्यांचा सपोर्ट जो आहे तो तितकाच मिळणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ह्या टीमला तो सपोर्ट आणि तितकं सहकार्य मिळालेलं आहे. त्यामुळे नक्कीच मुलं अजून पुढे जातील यात काही शंकाच नाहीये. तू अजून काय सांगशील? तुला या खेळाची आवड कधीपासून निर्माण झाली किंवा काय? मी शाळेमधून खेळायचो, शाळेत असताना टेनिक्वाईट. त्याच्यानंतर मी बॉल बॅडमिंटन पण खेळायला लागलो 2 वर्ष झाले. आणि कॉलेजमध्ये आल्यावरती आदित्यला ओळखायचोच, त्याच्यामुळे तिथून खेळायला लागलो कॉलेजमध्ये. क्या बात आहे. पण आता सपोज फॉर एक्झाम्पल, आदित्य तू कितव्या इयरला आहे? फर्स्ट इयरलाच. ठीक आहे, पण काही दिवसांनी असं झालं की आता आदित्य फर्स्ट इयरला आणि आता आदित्य नाहीये कोच म्हणून, तर मग तुम्ही कसं खेळणार? क्लबला घेतो ना प्रॅक्टिस. म्हणजे हे इथे नाही तर तिथे. पण तुम्हाला आदित्यच कोच म्हणून हवं असं, दुसरे कोच नाही, आदित्यच हवं. क्या बात आहे. सो हा एक मुलांचा विश्वास आहे त्यांच्या कोचवरती. एक मित्र म्हणून एकत्रित राहणं किंवा एकत्रित काही स्पर्धांना उतरणं हा भाग वेगळा असतो आणि एक कोच आणि एक टीम म्हणून खेळणं हा एक भाग वेगळा आहे. सो मला असं वाटतं या सगळ्या मुलांनी त्या रेषा त्यांच्या ओळखलेल्या आहेत आणि त्यामुळे कदाचित ते इतक्या डेडिकेटेडली पुढे आलेले आहेत आणि म्हणून त्यांना हे छान प्राइज मिळालंय. सो तुमच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. खेळ खेलमे या पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत बॉल बॅडमिंटनची टीम, जी आपल्या महाविद्यालयाची टीम आहे, आपल्या कॉलेजची टीम आहे, ज्यांना 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे, त्या सगळ्यांसोबत आपण छान गप्पा मारतो. या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्या खेल खेलमे या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी, ज्यांना बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय लेवलवरती, जिल्हास्तरीय पातळीवरती 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि त्यांच्यासोबत आपण छान दिलेखुलास गप्पा मारत आहोत. माझ्यासोबत आहे कॅप्टन पार्थ, कोच आदित्य आणि आता येस, तुझं नाव सांगशील सगळ्यांना? प्रथमेश, तू एक खेळाडू म्हणून या टीम सोबत खेळलेला आहेस. कसा अनुभव राहिलेला आहे टीम सोबत?
टीम सोबत खूप चांगला अनुभव राहिला आहे. प्रत्येक वेळी ते लोकांनी मला समजून घेतलंय चूक झाली असताना. म्हणजे तू चुकलायस. चुकली आहे. अच्छा, नाही खेळामध्ये सगळेजण चुकतात, नो डाऊट. म्हणजे आधी माहिती नव्हतं की जायचंय म्हणून. मला अचानक यांनी सांगितलं की सिलेक्शन झालं कॅप्टनने. अरे बापरे. मग आम्ही गेलो तिकडे खेळायला. मग ते जिंकलं ते जिंकलं. बरं मला एक सांग, तुम्ही या सगळ्या असं कॉम्पिटिशनला जाता, कॉम्पिटिशनच्या व्यतिरिक्त तुमचा एकमेकांसोबत कसा बॉन्ड आहे? चांगला म्हणजे जसा मित्रांसारखा आपला असतो नेहमी मित्रांसोबत. मग कॉम्पिटिशनला स्पर्धेच्या व्यतिरिक्त एकमेकांना भेटता? हो, हा क्लासमध्ये सुद्धा ना आम्ही. अच्छा, एकत्रच आहात. आणि मला सांगा की तुमचे टीचर्स तुम्हाला कसा सपोर्ट करतात, किंवा व्हाईस प्रिन्सिपल यांचा तुम्हाला कसा सपोर्ट राहिलेला आहे? ते सपोर्ट करतात, पण ते सांगतात की अभ्यासावरती पण लक्ष द्या आणि खेळावरती पण लक्ष द्या. दोन्ही एकत्र करा, पण Very पुढच्यावरती कमी पडू नका. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो. एक्झॅक्टली. मला विशेष मी असं सांगेन वाटतंय- व्हाईस प्रिन्सिपल ज्युनियर कॉलेजच्या जंगले मॅडम, हा, त्या तर खूप सपोर्टिव्ह आहेत. आता मी क्या बात 11वी आहे. 12वी होता, हा. त्यांनी खूप सपोर्ट केला त्याबद्दल. व्हेरी गुड. म्हणजे हो. मला असं वाटतंय की कोणतीही स्पर्धा ज्या वेळेला आपण कॉलेजमधून करत असतो त्यावेळेला शिक्षक, व्हाईस प्रिन्सिपल म्हणजे उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांचं सहकार्य मिळणं हे तितकंच महत्वाचं आहे. कॅप्टन, एक कॅप्टन म्हणून आपण ज्या वेळेला जबाबदारी पार पाडत असतो, आणि कॅप्टन म्हणून ती जबाबदारी पार पाडत असताना जेव्हा आपलं असं कौतुक होतं त्यावेळेला काय वाटतं? खूप छान. आमचा हार्डवर्क आहे तो. येस, एक्झॅक्टली. टीम वर्क आहे मेन. आदित्यनी मदत केली, टीमने मदत केली, तेव्हा आम्ही हे सगळं अचीव्ह केलं. अचीव्ह केलंय. पण मग म्हणजे आता माझ्या ट्रॉफी, एकट्याचं नाही ते सर्व, सगळ्यांचं. सगळ्यांचं श्रेय आहे. बरं, ट्रॉफी असं सगळ्यांकडे घेऊन गेलेलं आहे, त्यानंतर कसं म्हणजे शिक्षकांनी किंवा ज्या वेळेला तुमच्या शिक्षकांना कळालं, ज्या वेळेला तुमच्या स्पोर्ट्स डिरेक्टर्सना कळालं, व्हाईस प्रिन्सिपल्सना कळालं, त्यावेळेला त्यांच्याकडून काय फीडबॅक होता? खूप शुभेच्छा. म्हणजे ते खुश होते, खूप खुश होते. आम्ही जसं मॅच जिंकून आलो, सरांना इन्फॉर्म केलं. सर बोलले या कॉलेजमध्ये. आम्ही मॅमना भेटलो, परत प्रिन्सिपल सरांकडे गेलेलो. तर ते सगळे खुश होते, खूप आमचे हे करत होते, म्हणजे शुभेच्छा देत होते की असंच अजून हार्डवर्क करा, अजून चांगले हे करा, पण अभ्यासामध्ये कुठे कमी पडू नका, असं त्यांचं हे होतं. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की स्पर्धा या येत राहतात, जात राहतात, आपण त्यामध्ये किती डेडिकेटेडली पार्टिसिपेट करतो हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं आमच्या महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी या वेळेला 3ऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलंय, आणि यापेक्षा अजून जोरदार त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. काय चुका केल्या, त्यातून कशा पद्धतीने ते मार्ग काढतात आणि ते पुढे चाललेत, आणि नक्कीच आगामी काही स्पर्धांमध्ये त्यांना 1ल्या क्रमांकाचं स्थान नक्की मिळेल ना? पुढच्या वर्षी फर्स्ट प्लेस कन्फर्म. क्या बात आहे, व्हेरी गुड. सो आता कोच आणि कॅप्टन कडून दोघांकडूनही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलाय, त्यामुळे खेळाडू तर आमचे सज्जच आहेत. सो 1ल्या क्रमांकाचं स्थान मिळो अशा मी शुभेच्छा देते आचार्य 90 FM च्या वतीने. आणि पुन्हा एकदा 1ल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन तुम्ही इथे याल, आणि पुन्हा आपण 1ला क्रमांक आलाय म्हणून आपण तुमचा छान इंटरव्ह्यू करू अशा मी तर शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट आदित्य आणि कोच पार्थ. सो छान असंच करत राहा पुढे मेहनत, आणि अभ्यास महत्वाचा आहे. सध्या तुमचे महत्वाचं वर्ष आहे, तू तर CS ला आहेस, त्यामुळे तूही अभ्यास कर, अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्या, आणि छान छान बक्षिसं मिळवत राहा. आणि पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्यासोबत छानपैकी खूप सुंदर गप्पा मारल्यात, खूप छान पॉडकास्ट केलात, त्यामुळे मी आचार्य 90 FMच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर श्रोते हो, आमचा हा खेळ खेळमेचा विशेष पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही गप्पा होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या या आम्हाला नक्की कळवा. आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM ला यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरती फॉलो करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि यूट्यूबवरती सुद्धा हा व्हिडिओ नक्की पहा. कुठेही जाऊ नका, छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. डन.